माझं तुम्हाला स्पष्ट मनानं सांगणं आहे, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं ते तुम्ही तुमचं बघा. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. त्याच्या आत हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे. पुन्हा जितकं आम्ही तुमचं कौतुक केलं, पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुसती हुलकावणी देतायत की काय. JR काढलाय, अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट आहे. या कॅबिनेटमध्ये आपण तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रभरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे 24 तास कामाला लावून हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती. आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये. तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या. ती 3 जणांची गावागावातली समिती आहे, तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद गॅझेटियरमधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम 17 सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे. नसता पुन्हा मला नाविलाजानं मोठा निर्णय घ्यावा लागणार. वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं, राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा. तुमच्यावर कोणी दबावाने JRच आमका हेव का ह्यालाच का हरडा तेव कशालाच का हरडा हे असे शब्द नव्हते पाहिजे. जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळे आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या, ही तुम्हाला मी विनंती करतोय, धमकी नाही. काय राव बघा ना, साधा विषय राव. गरिबांचे लेकरं चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले. गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि आम्ही असा एक JR काढला की मराठवाड्यातला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. का तर त्या गॅझेटियरमध्ये मराठे त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुणबी आहेत, दाखवलेत त्याच्यात. हां, तो JR काढला, मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. अर्धा महाराष्ट्र पागल झाला. म्हणजे गरिबाच्या पोरांनी आणि आम्ही गरिबांनी मिळून एक JR काढला, नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटियरनुसार देण्यात यावं म्हणून. अर्धा महाराष्ट्र पागल झाला. काही अभ्यासक पागल झाले. म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरानं तो JR काढलाय की सगळेचे सगळे मराठे जायला लागलेत. आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत त्या JR आणि त्याच्यातले शब्द बघून, काढलेल्या JRचे आणि शब्द बघून झोपाच आहे ना त्यांना. मग इतका मजबूतीनं जर गरिबांच्या पोरांनी JR काढलाय, मराठवाडा 100% आरक्षणात जाणार. मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप लय आनंद होतोय मनात. पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे. जुनी म्हण आहे, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे.
थोडं धीराने घ्या. मस आता उकळ्या फोटा द्यात. मस आनंद झाला आहे, पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅझेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या. आणखीन मोठा आनंद व्यक्त करू. सध्या लोक काही बिथरलेवून झालेत. त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमानं घ्या. एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडंसं संयमानं सगळेजण घ्या. आणि गॅझेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात. कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आहे, फडणवीस साहेबांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना सांगितलं, अजितदादांनी सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं. आम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं. मग आमचं म्हणणं आहे आता शेवट 17 सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे. आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना, आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा. कारण छोटा मोठा का होईना, वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगड इथं होणार आहे. पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या. नसल कामानिमित्त तर हरकत नाही, कारण वेळ कमी आहे तयारीला, त्याच्यामुळे छोटा मोठा होईल. जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे. आता मात्र आपली सरकारची बेतली. आणि मला 100% खात्री आहे, विखे साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत. आणि हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतील, ही 100% मला खात्री आहे. आणि ते खरं ठरणार. मराठे 100% जिंकलेले. मराठ्यांनो, घराघरातले लेकरं मोठे होणार आहेत. आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आलेले. तुम्हाला लय त्रास झाला त्याची जाणीव आहे मला. कुठं झोपलात, रेल्वेवर झोपलात, फुटपाथवर झोपलात, जिथं जागा मिळेल तिथं झाडाखाली झोपलात, चिखलात झोपलात, चटणी भाकरी खाल्ली. मुंबईने सोडे बाजारावं तुम्ही. म्हणूनच राजा आपला विजय झाला. आणि हा विजय खूप जणाला पचतच नाही आहे. काय करणार आता आपण? गरिबाच्या लेकरांनी विजय मिळवला, गॅझेटियर दिलं. याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर मत होते गॅझेट देत होते तर जरांगे पाटलांनी घेतलं नाही. हेच काही जण याच्यातले आता घेतलं, आता अमुकच झालं आणि तमुकच झालं. जस का हे घटना समितीत होते, इतके ज्ञानी आहेत. बघू ना आम्ही आमचे गरीब, बघू आम्ही आमचं काय करायचं ती. गरीब मराठ्यांना आपण आपलं बघू काय करायचं ती. आपल्या लेकराला कसं मिळून द्यायचं, काय करायचं आपण आपलं बघू. सरकारने सांगितलंय हैदराबाद गॅझेटियर लागू केलं, त्याच्यात काय बदलायचं असलं ते GR मध्ये सरकारने बदलायचं. आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे व्हॅलिड सहित. बाकीचे नाटकं बंद. त्याच्यात काय शब्द चुकला, अमुक झालं, सरकारने बदलायचं ते. बाकीचं डोकं आमच्या संघ लावायचं नाही. तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियरचा GR काढतोय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं. आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र. नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा. बाकीचं काय माहीत नाही. ते शब्द बदला, काय करायचं करा. आम्हाला प्रत्येक मराठ्याला, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण 100% पाहिजे. आणि आम्हाला विश्वास आहे सरकार करणार, त्याच्यात काय दुमत नाही. मराठ्यांनो, पुन्हा एकदा सांगतो, लय मोठी लढाई जिंकलोत आपण. खूप वर्षाची आपल्या गोरगरिबाला प्रतीक्षा होती. लय मोठी लढाई जिंकलोत. मराठ्याच्या लक्षात येत असेल ना या तारफाडमारफड येऊन कसं चाललंय कापऱ्या कोपऱ्यात, इकडं तिकडं, तज्ज्ञ घेऊन पळ, वकील घेऊन पळ, आमका घेऊन पळ, तमका घेऊन पळ. शेवटचं 1 मिनिटात सांगतो, मुख्यमंत्री साहेबांनी, 2 उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडं काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो, GR नुसार नोंदी, GR नुसार ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा.
जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, जे आर मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काय झालं ते एक लक्षात ठेवा, 1994चा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार. तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार. एवढंच मला क्लिअर कट सांगायचं होतं. आमच्या लेकराचं कल्याण त्या जी आर मधून होणार आहे. आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅझेटेर आमच्या जी आर विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असले. Rise and shine, Milo. सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करावी. तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ॲक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगावं गॅझेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे, त्यामुळं त्याला देण्यात यावं. आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे.